नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. काही माणसं वारंवार अशी काही बालिश बडबड करत राहतात आणि त्या बालिश बडबडीवर बोलण्यासाठी मला यावं लागतं. आता ही बालिश असते की ठरवून असते हे बघितलं पाहिजे. विरोधात बोललंच पाहिजे असं म्हणणारा एक वर्ग आपल्याकडे तयार झालाय. काही हो, आपली प्रतिक्रिया द्यायचीच. तिकडे खुट्ट वाजलं की आपण म्हणायचं खुट्ट का वाजलं, फट्ट वाजायला पाहिजे होतं. तिकडे फट्ट वाजलं की म्हणायचं ते फट्ट का वाजलं, खुट्ट वाजायला पाहिजे होतं. असे म्हणणारे अनेक लोक आपल्याकडे निर्माण झालेले आहेत. त्याच्यामध्ये ते पुण्यात एक विश्वंभर चौधरी नावाचे व्यक्ती आहेत, ज्यांना प्रत्येक विषयात आपली प्रतिक्रिया द्यावी वाटते. त्यानंतर ते असीम सरोदे नावाचे एक व्यक्ती आहेत, ज्यांनाही प्रत्येक विषयात आपली प्रतिक्रिया द्यावी वाटते. यांचा नवा शोधलेला नवा कोरा अवतार म्हणून आपल्याला ते संजय राऊत मिळतात. तेही कुठल्याही विषयात प्रतिक्रिया देतात. तिकडे राष्ट्रवादीमध्ये जितेंद्र आव्हाड आहेत, त्यांनाही कुठल्याही विषयात प्रतिक्रिया द्यावी वाटते. बोलावंच वाटतं, म्हणजे राहावतच नाही. अशी खतखत 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 आत असते. ते गुरुजी नाहीत का विदर्भातले, असं टेंगुळ येतं ते फुटतं, मग ते खतखत खतखत होत असतं आणि फाडकन फुटतं, ज्वालामुखी म्हणतात. तशी यांच्या मनात एखादा निर्णय झाला की अशी खतखत 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 चालू असते. मधून टेंगुळ येतं, ते टेंगुळ फुटतं आणि ज्वालामुखीचा उद्रेक होतो. हे जितेंद्र आव्हाड यापैकीच एक आहेत. सारखं आपलं बोलत राहायचं. कुठलाही मुद्दा असो, ट्विट कर बोल, ट्विट कर बोल. आणि झालंय असं की टीव्ही वाल्यांना आताशा कुठले विषय नाहीत आणि त्यामुळं ते यांना बोलतात, यांच्यासमोर ते माईक पकडायचा, याच्याविषयी तुमचं काय मत आहे, आणि मग ते आपलं मत म्हणून बडा 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 ओकायला सुरुवात करतात. मग आव्हाड ओकले अशी बातमी करता येते, ती बातमी चालते. मग आमच्यासारख्यांना आव्हाड कसे ओकले हे सांगता येतं, तेही चालतं. लोकांचं मनोरंजन होतं. ही काही मंडळी आहेत ज्यांना प्रत्येक विषयावर बोलायची सवय आहे. चला, हरिदासाची कथा आपण मूळ पदावर आणूया, कारण आव्हाडांच्या वरती बोलत राहिलं तर कितीही बोलत राहता येईल. आणि पुन्हा तुम्ही म्हणाल की नमनाला गडावर तेल झालं. त्याच्यामुळं न जाता आता सरळ विषयावर येतो. काऊ हग डे, हा इंग्रजी शब्द जरा विचित्र वाटतो. गाईला मिठी मारण्याचा दिवस म्हणून 14 फेब्रुवारी असावा असं सरकारच्या एका विभागाला वाटलं आणि त्यांनी परिपत्रक काढलं की बाबांनो, गाईला मिठी मारा. मारायची असल्याने मारावी, ज्याला मारायची नाही त्यांनी मारू नये. ज्यांच्या घरी गाय आहे त्यांनी गाईला जाऊन मिठी मारायची सवय त्यांना नेहमीचीच असते. तिच्या पाठीवरून खाजवत खाजवत तिला गळ्यात घेऊन तिच्याशी मुक्तपणे गप्पा मारायला अनेकांना आवडतं. आमच्याही वयाच्या 15-16 वर्षापर्यंत कारवडीला गाईला पाणी पाजता पाजता आम्ही त्यांच्याशी संवाद साधायचोच. असा मुक्त संवाद व्हायचा की त्या काळात ना यूट्यूब होतं, ना फेसबुक होतं, ना लाईव्ह करता येत होतं, ना आपले विचार कुठे व्हॉट्सअपवर टाकता येत होते. तो काळ असाच होता, प्राण्यांशी, पक्ष्यांशी, जेव्हा निसर्गाशी, झाडांशी बोलण्याचा. वाढलास का रे बाबा, पिलं का बाबा पाणी, तहान भागली का तुझी, चारा अजून टाकू का, खूप वेळ झाला ना, सॉरी बाबा उशीर झाला, माफ कर मला. अशा गप्पा चालायच्याच गोठ्यामध्ये सगळ्यांच्यात. चालतात अजूनही. शब्द वेगवेगळे असतात पण गप्पा मात्र चालतात. ज्याला मारायची मिठी त्यांनी मारावी, ज्याला मारायची नाही त्यांनी मारू नये. पण उगाच फालतू प्रश्न विचारत बसू नये, मिठी कुठून मारायची. आता आव्हाडांना हा प्रश्न पडलाय की गाईला मिठी मारायची कुठून. आव्हाडांना कदाचित गाईला मिठी मारून सवय नसावी, मग गाईच्या ऐवजी अलीकडं बा टाकून मिठी मारायची सवय कदाचित असावी. बरं, आव्हाडांना एवढं कळू नये, मिठी कोणालाही मारायची असेल तर ती समोरून मारावी लागते. त्याला आलिंगन म्हणतात. मिठी मिठी फक्त काही लोकांना सवय अशी असते, मिठीतली मी दुसरी की तिसरी असं विचारल्यावर हे चौथी म्हणून सांगतात. म्हणजे मिठीत प्रश्न असतो, मिठीतली मी पहिली की दुसरी. म्हणजे वेलांटी हो, तुम्ही कुठे निघून जाताय, मिठीतली मी पहिली की दुसरी असा प्रश्न विचारल्यावर काही माणसं सांगतात चौथी. म्हणजे त्याला म्हणायचं असतं की तू आलेली चौथी. हे सगळं असं लफडं आहे. ज्यांना मिठ्या मारायची सवय असते किंवा मिठ्या कुठून मारायच्या असतात हे कळत नाही ना, त्याला ते कळत नाही, म्हणजे लक्षात येत नाही. मुळात मिठी या शब्दाची गंमत म्हणून तुम्हाला सांगतो, म्हणजे विषयांतर होईल कदाचित. श्लेष हा शब्द आहे ना, श्लेष, तो श्लीष या धातूपासून जन्माला आला आणि श्लीष या शब्दाचा अर्थ होतो आलिंगन. आलिंगन, मिठी. आलिंगनात, मिठीमध्ये माणसं असतात 2 पण एक असल्याचा भास निर्माण होतो. शब्द असतात 2 पण एक असल्याचा भास निर्माण होतो आणि एकाचे वेगवेगळे 2 अर्थ निघतात. त्याला श्लेष अलंकार म्हणतात. आणि श्लेष, श्लीष, मिठी, आलिंगन असा तो शब्द होतो. म्हणजे मिठीत सुद्धा, आलिंगनात सुद्धा व्यक्ती असतात 2 पण एक असल्याचा भास होतो, कारण त्यांची स्पंदनं जुळलेली असतात.
गाईला मिठी मारा असं म्हणताना गाईला उभं करा, 2 टांगा खांद्यावर घ्या आणि मग तुम्ही पाठीला असं कवटाळून धरा असं नसतं ते. मिठी माराचा अर्थ आहे गळ्यात पडा एकदा गाईच्या गळ्याची पकडा, तिला गप्पा मारा, बोला, तिला थँक्यू म्हणा, तू सगळं हे देतेस त्याबद्दल, ही ती भावना आहे. पण आवाडांना प्रश्न पडलाय मिठी मारायची कुठून? का आवाडांना मागून मिठी मारायची सवय आहे? मी विचारलंय त्यांनी, हो, पुढून मागायची की मारून मारायची मिठी, ते सवय आहे का आवाडांना? म्हणजे आवाड ते बोललेत हे तुम्हाला पटत नसेल तर ऐकवतो, ऐका. आता त्यांनी सांगितलं की गाईवर प्रेम करा. आता गाईवर प्रेम करायला काय तशी हरकत नाही, पण आता प्रश्न उभा राहतो की गाय आणायची कुठनं? हजारोनी तरुणी बाहेर पडतात आणि तर त्यांना मग गाय शोधणार कुठनं आणि गाय मिळणार कुठे? म्हणजे शासन काही गाय वगैरे कुठे उभ्या करणार आहेत का की बाबा आज आम्ही तळापाळी काय ते आपलं गडकरी रंगायत त्यांच्या इथे 4 गायी उभ्या करणार, ज्यांना मिठ्या मारायच्या असतील त्यांनी त्या येऊन गाईला मिठ्या माराव्यात. आता परत गाईला मिठी मारताना अडचणी, पुढनं मारलं तर शिंग मारणार आणि मागणं मारली तर लाथ मारणार आणि तिचं पोट इतकं मोठं असतं की तिला मिठीच मारता येत नाही. म्हणजे मग त्याचं प्रॅक्टिकली दाखवावं लागेल ना तुम्हाला मिठी कशी मारायची. ह्याच्यासाठी काय सरकारने हे केलं आहे का? टी व्हीवर वगैरे दाखवणार आहेत का मिठी मारण्याचे प्रकार कसे आहेत? ऐकलं ना? आता हा प्रश्न जर आवाडांना पडला असेल, मागून मारायची का पुढून मारायची, मिठी शब्द नीट, मिठी. आता आवाडांना मागून मिठ्या मारायची सवय असेल तर काय सांगावं? आमच्याकडं तर अजून कधी मागून मिठी नाही मारली बाबा कुणाला, समोरूनच मिठी मारतात. मिठीत घेताना असा आलिंगनासाठीचा हात मोठा पुढे केलेला असतो, तिकडूनही येतो. घट्ट मिठीत घेतलं की छान वाटतं. मग कधी बाबांनी आपल्या मिठीत घेतलं तरी छान वाटतं, आईनी आपल्या मिठीत घेतलं तरी छान वाटतं, प्रियसीनी आपल्या मिठीत घेत तरी छान वाटतं, पत्नीनं आपल्या मिठीत घेत तरी छान वाटतं, मुलाला आपल्या मिठीत घेत तरी छान वाटतं. मिठी हे सगळ्यांना छान वाटणारं प्रतीक आहे. ती मागून मारायची असते त्याला मिठी मरत नाही ना आवाज. म्हणजे उगाच तुमच्या मनात संभ्रम नको म्हणून सांगतोय. समोरून मारले गायीनं शिंगावर घेतलं तर आवाडांना पडले प्रश्न ते. समोरून मारले आणि गायीनं शिंगावर घेतलं तर आवाड आली अंगावर घेतली शिंगावर म्हणायला ही काय तुमच्यासारखी राजकारणी मंडळी वाटली गाय? म्हणजे तिला कळतं, हो, तिला कळतं प्रेम कोण करतंय, राग कोण दाखवतंय, ढोंगी कोण आहे. मुक्या प्राण्यांना भावना असतात. मी देवत्व असतो म्हणून कळतो म्हणत नाहीये. गाईला कळतं कोण अंगावर घेत आहे, कुणाला शिंगावर घेतलं पाहिजे. कदाचित तुमच्यासारखा गेला तर शिंगावर घेऊ शकते, जाऊ द्या, घेत तरी काय, एवढं फार घुसत नाही म्हणतात गाईचं शिंग. आणि गाढवातला आणि गाईतला फरक कळतो का? बागा आपल्या आहे ना जितूजींना कळतो का? गाढव लात मारत असतं, गाय नसते लात मारत. गाढवाच्या मागून आणि साहेबाच्या पुढून जाऊ नये म्हणतात. तुम्ही साहेब आहात, आम्ही तुमच्या पुढून जात नाही. आणि आता पुढे मागून सुद्धा जावं की नाही हा प्रश्न पडलाय. कारण तुम्हाला गाय लात मारते की नाही? गाय लात कधी मारते आवाड माहित आहे? कधी धार काढली आहे? कधी पायात कळशी पकडून किंवा आपलं बादली पकडून किंवा एखादं भांड पकडून तिच्या स्तनातून धार काढली आहे? कधी धारोष्ण दूध काढलंय? कधी बघितलंय? धार काढता काढता गाय लात मारू शकते, पण मागं उभारलंय म्हणून लात मारते ते गाढव असतं. कदाचित तुम्ही गाय समजून कधी कधी गाढवाच्या मागे उभे असाल आणि एखादी फाईट खाल्ली असेल तर तुम्हाला गाय आणि गाढवातला फरक कळत नसेल. गाय मागून लात मारत नसते. पण हे आमच्या जितेंद्र आव्हाडांना कळणार. जितेंद्र आव्हाडांना गाय कशी कळणार हा प्रश्न आहे. त्यांना कळणं शक्यच नाही. कारण त्या गायी काय करण्यासाठी, गायीचं प्रेम करण्यासाठी तो धर्म कळावा लागतो, ती भावना कळावी लागते. तीच कळत नसेल तर या आव्हाडांना बाकी सगळ्या गोष्टी कशा समजणार हाच आमच्या समोरचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं गाय आणि गाढवातला फरक करण्यासाठी आव्हाडांनी आपल्या दारात स्वतःच्या पैशानं एक गाय घेऊन बांधावी आणि मग त्यांना तो फरक कळेल. गाढवं तर तुमच्या दारात ऑलरेडी आहेतच, त्यामुळं गाय घेऊन बांधावी आणि फरक लक्षात घ्यावा, एवढंच आम्हाला सांगायचं आहे. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.